टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काल नाशिकच्या उद्योजकांची बैठक पार पडली। नाशिकमध्ये पुढच्या काळामध्ये येणारे उद्योग, नेमका विकास कसा होणार आहे याबाबत आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत नाशिकचे उद्योजक आणि निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे आहेत। बेळेसाहेब, काल उद्योग मंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली, काय मिळतंय नेमकं नाशिकला? नाशिकला गेल्या 15-20 वर्षापासूनची जी महत्त्वाची मागणी होती की एक मोठा अँकर युनिट नाशिकला आलं पाहिजे, आणि गेल्या वर्षीही जेव्हा मी अध्यक्ष असताना महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प येऊ घातला आहे आणि तो कुठेतरी बाहेरच्या परराज्यात जातो आहे अशी एक मोठी हवा आली। मग त्याच्यानंतर एक जोरदार आम्ही त्याबाबत उठाव करून उद्योगमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याशी सलग पाठपुरावा केला, आणि त्यावेळेस त्यांनी महिंद्राचं जे नवीन युनिट होऊ घातलेलं आहे ते नाशिकलाच देऊ अशी घोषणा केली होती। आणि त्याचं काल खरं तर महिंद्रा अँड महिंद्रांनी घोटी येथे जे आडवण पारदेवीला नवीन औद्योगिक वसाहत होऊ घातलेली आहे तिथं 600 एकरची त्यांची डिमांड होती, परंतु ॲक्विजिशनमध्ये येणारे काही स्थानिक इश्यूंमुळे त्यांना आत्ता 300 ते 350 एकर मिळते। तर ती पहिल्या फेजमध्ये 300 एकर महिंद्राला त्यांनी देऊ घेतलेली आहे। त्याच्यामुळे एक मोठी घटना नाशिकच्या औद्योगिक इतिहासात होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये। ह्याचबरोबर अजूनही नाशिकची स्थित असलेली दुसरी एक कंपनी जिची पण घोषणा लवकरच होईल, तिची पण एक्सपान्शन नाशिकला होतं आहे। तर यामुळे आता जो छोट्या उद्योगांना एक काम पुरवण्यासाठी अँकर युनिटची जी गरज होती ती मला वाटतं ह्या उद्योगामुळे कुठेतरी पुरवल्या जाईल, आणि यांना एकमेकांमध्ये छोट्या उद्योगांमध्ये निर्माण झालेली स्पर्धा कमी होण्यास याच्यामुळे मदत होणार आहे। उद्योजकांकडून अनेक सूचना, अनेक तक्रारी देखील उद्योगमंत्र्यांपुढे केल्या गेल्या। नेमक्या काय तक्रारी केल्या गेल्या? याच्यामध्ये मुख्यतः जर मूलभूत सेवा सुविधांचा जो विषय आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तक्रारी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर या स्ट्रेंथनिंग व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता दिसते। शहरी भागामध्ये जरी हा महापालिकेचा पार्ट असला तर ग्रामीण भागामध्ये अनेक नोटिफाईड आणि अननोटिफाईड परंतु मान्यता प्राप्त अशा ज्या औद्योगिक वसाहती आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चरचं लॅकिंग दिसतं आहे। जिंदालची झालेली घटना आपण बघतोय की तिथं संपूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे नाशिक, नगर किंवा ठाणे ग्रामीण भागातून पंप बोलवायला लागले आग विझवण्यासाठी बंब। तर हे इन्फ्रास्ट्रक्चर कुठेतरी तिथं असायला पाहिजे, ही एक आग्रहपूर्वक मागणी आहे की फायर स्टेशन्स तिथं असले पाहिजे, आरोग्य सुविधा तिथं असल्या पाहिजे, आणि तिथले रस्ते असतील, तिथल्या पाण्याच्या सुविधा असतील, ह्या चांगल्या असण्याची एक महत्त्वाची मागणी आमची या निमित्ताने आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की अनेक उद्योजकांकडून काल उद्योगमंत्र्यांबरोबर बैठक करण्यात आली। या बैठकीमध्ये अनेक सूचना देण्यात आल्या। येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेले जे मोठे प्रकल्प आहेत त्याचा निश्चितपणे भविष्यात नाशिकला उद्योगाला फायदा होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होती आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।